स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मूरेश्वर सिद्धिदः बल्लाळस्तु विनायकस्त्वमहरे चिन्तामणि स्थेयुरे लेण्याद्रौ गिरिजात्मज सुवरदो विघ्नेश्वरश्चोधरे ग्रामे रांजण संस्थितो गणपति कुर्यात् सदा मंगलम् कुर्यात् सदा मंगलम् कुर्यात् सदा मंगलम्। रसिक हो सुस्वागतम। विघ्नहर्त्या श्री गजाननाला, रंगदेवतेला आणि उपस्थित सर्व रसिकांना विनम्र अभिवादन करून मॅडमॅन एंटरप्राइजेस सहर्ष सादर करीत आहेत संगीतकार वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार ह्या त्रयींनी अजरामरच नव्हे तर चिरंजीव केलेल्या ह्या गीतांची ही अनोखी मैफिल वसंत रंग। रसिक हो वसंत रंग, मी म्हटलं चिरंजीव केलेल्या ह्या गीतांची मैफिल। लाभले आम्हास भाग्य आम्ही बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य आम्ही बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य आम्ही हसतो मराठी। इथल्या फुला फुलात नांदते मराठी, इथल्या नदी नदीत वाहते मराठी, इथल्या दरी दरीत गुंजते मराठी, इथल्या पिका पिकात डोलते मराठी। असा आपला हा महाराष्ट्र प्रदेश। महाराष्ट्र म्हणजे मराठा, मरेंगे लेकिन हटेंगे नहीं, ऐसे वो मरगठ्ठे। अशी ही आमची भूमी आपल्याला जन्म देते ती माता, पण मृत्यूनंतरही आपल्याच सामावून घेते ती ही परमपवित्र माती। तिचं वर्णन ह्या पहिल्याच गीतामध्ये संगीतकार वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत। चित्रपटाचं नाव ये मराठीची नगरी। आपल्यासमोर घेऊन येत आहेत अनिरुद्ध जोशी। राम राम मंडळी आहो, राम राम मंडळी आहो, राम राम मंडळी आहो, याहो आमुच्या घरी घरी मराठी।
आमुच्या घरी घरी मराठीची नगरी, ये मराठीची नगरी, ये मराठी. गोड करा गुळ पाणी, गोड करा गुळ पाणी, गोड करा गुळ पाणी. शाळूची भाकरी, शाळूची भाकरी, गोड करा गुळ पाणी, गोड करा. शाळूची भाकरी, शाळूची भाकरी. कृष्णेच्या पाण्याला, कृष्णेच्या पाण्याला, कृष्णेच्या पाण्याला गंगेची माधुरी, गंगेची माधुरी. ये मराठीची नगरी, ये मराठीची नगरी, ये मराठीची नगरी. प्यार आम्हा त्यागाची, प्यार आम्हा त्यागाची. शौर्याची शाहिरी, शौर्याची शाहिरी. प्यार आम्हा त्यागाची, प्यार आम्हा. प्यार आम्हा, प्यार आम्हा, प्यार आम्हा त्यागाची, प्यार आम्हा. प्यार आम्हा त्यागाची, प्यार आम्हा त्यागाची. शौर्याची शाहिरी, शौर्याची शाहिरी. भाव भुकेले आम्ही, भाव भुकेले आम्ही, भाव. भारत ही पंढरी, भारत ही पंढरी. ये मराठीची नगरी, ये मराठीची नगरी. राम राम मंडळी याहो, राम राम मंडळी याहो, याहो आमुच्या घरी घरी मराठीची नगरी. ये
नगरी. धन्यवाद रसिकभाऊ. राम राम मंडळी. ये मराठीची ये नगरी ह्या गीतामध्ये आणखीन 2 छान वसंतांचा उल्लेख होता. गीतकार वसंत कानेटकर आणि ज्यांनी ओरिजिनल हे गीत गायलं आहे ते डॉक्टर वसंतराव देशपांडे. मी कधीकधी ओरिजिनल गायकाचा उल्लेख करीन, कधीकधी मुद्दाम करणार नाही. याचं कारण असं की नकळतपणे आपल्या मनामध्ये तुलना होते, अरे ओरिजिनल असं गायलं आणि आत्ता गायक असं गातोय. ते होऊ नये म्हणून मी कदाचित ओरिजिनल गायकाचं नाव सांगेन, कधी सांगणार नाही. मंडळी, ये मराठीची ये नगरी. आणि ह्या मराठीची ये नगरीमध्ये ह्या 3 वसंतांनी अक्षरशः आपल्या स्वरप्रतिभेने वसंत फुलवला. खरं म्हणजे हे हेमंत ऋतूचे दिवस, परंतु या स्वरांचं सामर्थ्य एवढं आहे की फक्त ते आपल्या कानावर पडले, कानावाटे मनात गेले की आपण अवघी सृष्टी देहभान विसरते, आपली दृष्टी बदलते आणि सगळीकडे वसंत अवतरलाय की काय असं आपल्याला वाटायला लागतं. रात्र संपत आलेली असते, दिवस उगवलेला नसतो. अशी जी मधली वेळ असते ती असते पहाटेची वेळ. झुंजूमुंजू व्हायला लागलेलं असतं. पूर्व दिशा अजून फटाटलेली सुद्धा नसते. पाखरं मंजूळ किलबिल करत असतात. कुठल्या तरी सोसायटीमध्ये त्या गेटचा आवाज येत असतो. कुठेतरी हायवेवरनं एखादी रस्त्यावरनं गाडी चाललेली असते, कर्कश हॉर्न वाजत असतो. तर गावामध्ये कुठेतरी गोठ्यामध्ये गायी हंबरत असतात. कुठेतरी चूल पेटलेली असते, त्या चुलीचा धूर त्या झोपडीतनं वर येत असतो. एखादी कुठली तरी गावाकडची गृहिणी अंगणामध्ये सडा रांगोळी करत असते. शहरामध्ये ते शक्य नसतं, कारण मुळात गिरगावामधनं आपण वसई, विरार, डोंबिवली, अंबरनाथपर्यंत गेलेलो असतो. सध्या आपली अवस्था अशी असते की आता कुठली आली आहे ती पहाट आणि तुळशीपूरचा सडा 2 रूमच्या फ्लॅटसाठी विकला होता वाडा. आपली अवस्था अशी असते, परंतु तरीही स्वरांच्या माध्यमातून ती पहाट अनुभवायची संधी ह्या संगीतकारांनी आपल्याला दिलेली असते. तर असं एक चिरंजीव गीत, अर्थातच ते चिरंजीवी स्वर वसंत प्रभू यांचे, गीतकार रमेश अणावकर. आणि पहाटेच्या वेळेला खरं म्हणजे असं म्हटलं जातं की भूपाळी गाऊन परमेश्वराला जागं करायचं. परंतु मला सांगा, ज्यांनी आपल्या सकट सगळं विश्व निर्माण केलं तो कधीतरी झोपलेला असतो काय? सांगा ना. त्याला जागा करायचा अधिकार आपल्याला दिलाच कोणी? जागा करायचा प्रयत्न असतो तो आपल्यातच दडलेल्या त्या परमेश्वराला. ती भूपाळी गाऊन त्याला जागा करायची, त्याला चेतवायची ही आपली परंपरा जुनीच. प्रभाती सूर नभी रंगती. प्रभाती सूर नभी रंगती दश दिशा भूपाली म्हणती. प्रभाती सूर नभी रंगती दश दिशा भूपाली म्हणती. प्रभाती
टाळ्यांचा आवाज हा संख्येवर अवलंबून नसतो, ते व्यस्त प्रमाण असतं, हे आता सध्या माझ्या लक्षात यायला लागलंय. गर्दी कमी असली तरी चालेल, पण दर्दी पाहिजे. त्यामुळे टाळ्या वाजवा असं सांगावं लागत नाही. कारण मुळात आम्हाला कल्पना आहे की आज आमची कडक परीक्षा आहे, कारण डोंबिवलीत कार्यक्रम आहे आणि डोंबिवली म्हणजे सेंट्रल रेल्वेचं पार्लं आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रामधला असा एक देव की जो आपल्या भक्तांना उराउरी भेटतो, म्हणजे मिठी मारून भेटतो. तिकडे अद्वैताचीच ती साधना असते, तिकडे द्वैत नसतंच मुळी. भक्त आणि तो देव म्हणजे तो विठ्ठल हे वेगळे नसतातच. वर्षातनं 2 वेळा आषाढी आणि कार्तिकीला हे सगळे भक्त तिकडे गोळा होतात. पांडुरंगाला गळा मिठी मारून भेटतात, त्याच्या पायावर डोकं ठेवतात आणि इतके शेकडो वर्ष ही परंपरा चालू आहे की ते डोकं टेकून टेकून त्या मूर्तीच्या अंगठ्याजवळचा भाग इतका खड्डा पडलाय की 2-4 प्राजक्ताची फुलं सहज राहावीत इतका खड्डा त्या मूर्तीवर पडलाय. हे भाग्य एकमेव त्या विठ्ठलाच्या नशिबी आहे. गंमत अशी आहे की दरम्यानच्या काळामध्ये तिकडे जरा गडबड झाली. भक्त काही कारणामुळे देवापासून विभक्त झाला आणि तिकडे भलत्याच लोकांचं प्रस्थ वाढू लागलं. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस, ह्या वारकरी संप्रदायामध्ये नको ते प्रवृत्ती यायला लागल्या आणि सगळीकडे नुसती बजबजपुरी माजली. आणि हे बघून मात्र ती रखुमाई कंटाळली नव्हे, ती वैतागली आणि ती विठ्ठलाला सांगायला लागली, बाबा रे, तू हे सगळं आवर, नाही तर मलाही पंढरी सोडून जायची परवानगी दे. खरं म्हणजे ती वैतागली आहे, ती कावली आहे, ती चिडली आहे, पण तरीही ती सांगतेय, ती विनवणी करतेय विठ्ठलाला की मला जायची परवानगी दे, तूही माझ्याबरोबर चल. एक अतिशय सुप्रसिद्ध जोडी संगीतकार वसंत प्रभू आणि कवी पी सावळाराम यांचं हे असं एक चिरंजीव गीत, पंढरीनाथा झडकरी आता. पंढरीनाथा झडकरी आता, पंढरीनाथा झडकरी आता, पंढरी सोडून चला विनविते, रखुमाई विठ्ठला विनविते,
आपलं नशीब चांगलं, विठ्ठलाने ह्या वेळेला बायकोचं ऐकलं नाही. विठ्ठल अजूनही तिकडे कटेवर हात घेऊन उभा आहे, कटीवर हात घेऊन उभा आहे. तो आपल्याला बोलवतोय, अरे भवसागर एवढाच आहे, फक्त माझ्याकडे चालत या, मी तुम्हाला पुढे पार करून देईन. रसिक हो, आम्ही तुम्हाला साधारणतः 50च्या दशकापासून ते 80च्या दशकापर्यंतची हा जो कालखंड आहे, त्या कालखंडामध्ये या अक्षरशः संगीत त्रयींनी, या तिघांनी धमाल केली. आणि साधारणतः ह्याच कालखंडातली गीतं आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत. ह्याच्यानंतरचं जे गीत आहे ते 1962 साली हा चित्रपट रसिकांसमोर आला. चित्रपटाचं नाव वरदक्षिणा. आणि अर्थातच त्या काळामध्ये जी मंडळी आता इथे वयाने सिनियर आहेत, मी वयाने सिनियर म्हणतोय, वृत्तीने अजूनही ती तरुण असतील, जोश असतील. कारण तरुण, म्हातारे हे सगळे शब्द ना सापेक्ष असतात. कारण मला पाडगावकरांची एक सुंदर कविता आठवते की रडत बसलात तर करुण असतं म्हातारपण, आणि गात असलात तर तरुण असतं म्हातारपण. त्यामुळे मी तरुण किंवा म्हातारे हा शब्द साक्षेपी अर्थाने वापरतो, हे लक्षात घ्या. तर जी मंडळींना तो काळ आठवतोय किंवा जो काळ त्यांनी पाहिला आहे, अनुभवला आहे, त्यांच्या हे लक्षात येईल की त्या काळातला हा चित्रपटातला नायक हा डबल काचेचं धोतर किंवा धोतर कोट वगैरे असा घालून असायचा. असाच हा नायक पडद्यावर रंगवला आहे रमेश देव यांनी. आणि एक अतिशय थोडीशी वेगळी जोडी म्हणजे गदिमा म्हटलं की आपल्यासमोर डोळ्यासमोर बाबूजी येतात. गदिमांचे शब्द आणि बाबूजींचे सूर हे आपल्याला माहितीचं समीकरण आहे. परंतु इकडे थोडंसं बदललं की इथे गदिमांचे शब्द, परंतु संगीत मात्र वसंत पवार यांचं. खरं म्हणजे वसंत पवारांना, वसंतरावांना लावणी सम्राट म्हटलं जातं, पण तितक्याच ताकदीनं त्यांनी अत्यंत हळूवार गीतं पण संगीतबद्ध केली. ऐकूया असंच एक अत्यंत तरल गीत, अत्यंत हळव्या भावना व्यक्त करणारं 1962 सालाचं हे गीत, चित्रपट वरदक्षिणा आपल्यासमोर घेऊन येतोय मंदार. आणि गीताचे शब्द तूच ऐकव. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. एक बार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. धरेवरी अवघ्या फिरलो, धरेवरी अवघ्या फिरलो, निळ्या अंतराळी शिरलो, निळ्या अंतराळी शिरलो. कधी उन्हामध्ये नालो, कधी चांदण्यात, कधी चांदण्यात. एक बार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. मुकाबावरा मी भोळा, पडेन का तुझी डोळा. मुकाबावरा मी भोळा, पडेन का तुझी डोळा. मलिनपणे कैसा येऊ तुझ्या मंदिरात, तुझ्या मंदिरात. एक बार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. मध्यंतरी व्हॉट्सअपवर मला एक मेसेज आला होता की परमेश्वराला प्रत्येक घरात जाता येत नाही, म्हणून त्यांनी आईला पाठवलं. किती सुंदर मेसेज आहे ना. व्हॉट्सअपवर चांगले मेसेजही येतात बरं का. तर आणि खरंच, आणि मग सहज ते कधी कधी काय होतं की योगायोग फार छान जुळून येतो.
त्याच वेळेला त्याच सुमाराचं वाचनात आलं की आई म्हणजे काय, तर आत्मा आणि ईश्वर यांचा संयोग म्हणजे आई. शब्दच बघा ना काय. थँक्यू. जनकवी पी सावळाराम, मी आता मुद्दाम जनकवी हा शब्द वापरतो बरं का. ह्या शब्दसिद्ध कवीने कुठल्याही आईच्या मनातल्या भावना ह्या पुढच्या गीतातनं व्यक्त केल्या. खरं म्हणजे ही भावनाच अशी आहे, हे नातंच असं आहे, फार जगावेगळं नातं. एक अशी गोष्ट आहे की एका मुलाला खूप संपदा हवी असे, गाडी बंगला पैसा नाव लौकिक सगळं हवं असतं. त्याला कोणीतरी सांगतं की तुझ्या आईचा काळीच काढून ना तू देवाला नेऊन दे, किंवा अमुक एक डोंगराच्या पलीकडे ना तिथे कोणीतरी सिद्ध पुरुष राहतो, त्याला ते काळीच नेऊन दे, तो तुला हे सगळं देईल. तो मुलगा घरी येतो, आपल्या आईला ठार मारतो, तिच्या छातीतनं तिचं काळीच काढतो आणि धावत 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 त्या माणसाला भेटायला जातो. वाटेत त्याला एवढं लक्ष नसतं की वाटेत एक छोटा दगड असतो, त्या दगडाला अडकून तो अडखळतो, पडतो, त्याला ठेच लागते. त्या काळजातनं शब्द येतात, बाळा तुला लागलं का रे. त्या आईच्या काळजातनं शब्द येतात, बाळा तुला लागलं का रे. आई हे अशी असते, निरपेक्ष प्रेम, अनकंडिशनल लव. चित्रपट मोलकरीण, 1963 सालचा हा चित्रपट. पुन्हा एकदा पडद्यावर त्या काळातल्या मंडळींना आठवेल सुलोचनाताईंचा अभिनय. आणि प्रत्येक आई देवाजवळ काय मागते, पुन्हा एकदा व्हॉट्सअपचं ज्ञान. तुम्हाला जर आपल्यापैकी प्रत्येकाला आयुष्यात आपण यशस्वी व्हावं असं वाटत असेल तर देवाकडे एकच मागायचं, माझ्या आईच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. म्हणजे माझी आई माझे सगळ्याच इच्छा पूर्ण करावं हेच देवाजवळ मागत असते. मग मी फक्त एवढंच म्हणेन ना देवाला, थोडंसं देवाला गंडवायचा प्रकार आहे इकडे, पण चांगल्या प्रकारे, की देवा माझ्या आईच्या इच्छा सगळ्या पूर्ण कर. कारण माझी आई काय, जगातली कुठलीच आई स्वतःसाठी कधीच काही मागत नाही, म्हणून ती आई असते. मग जनकवी पी सावळाराम लिहून जातात, देव जरी मज कधी भेटला. ऐकूया या गीतात. देव जरी मज कधी भेटला.
रसिक हो, संगीत नाटकांची परंपरा आपली 100पेक्षाही जास्त वर्षांची. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये का कोण जाणे, परंतु संगीत नाटक थोडंसं मागे पडलं. थोडंसं मी हे धाडसाने म्हणेन, कदाचित काही मंडळी नाही आवडणारही नाही. परंतु जुन्या संगीत नाटकांबद्दल जेव्हा मी ऐकलं मोठ्या मंडळींकडनं, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की काही काही नाटकांमध्ये 70 गाणी होती. कदाचित हा आकडा आणखीन जास्तही असेल. एक मी ॲव्हरेज फिगर सांगतोय तुम्हाला, एक सरासरी काढून सांगतोय की एकेका नाटकामध्ये 70 गाणी होती. म्हणजे नंतर मी लहान असताना मला प्रश्न पडला की नाटकात गाणी आहेत का गाण्यात नाटक आहे. हा, म्हणजे माझी पुढची पिढी, माझ्या आजोबांना, माझ्या वडिलांना संगीत नाटक आवडायचं आणि मी मात्र कंटाळायचो. अरे काय, एक वाक्य नाही बोललं तर गाणं, एक वाक्य नाही बोललं तर गाणं. नंतर माझ्या लक्षात आलं की अरे ही माणसं रसिक दुरावले का, कदाचित हे कारण असावं. त्याच्यानंतर संगीत नाटकांकडे काही काळ रसिकांनी पाठ फिरवली असेल, पण ते पाठ फिरवणं रसिकांनाही झेपणारं नव्हतं. कारण अभिजात कला कधीच मरत नाही. हां, कदाचित ती थोडी अस्तंगत जाईल, थोडीशी मागे पडेल. परंतु मधल्या काळामध्ये पुन्हा एकदा काही मंडळींनी संगीत रंगभूमीला पुनरुज्जीवित केलं. त्यातली 2-3 नावं म्हणजे संगीतकार वसंत देसाई, संगीतिक बाज म्हणून नाटककार विद्याधर गोखले यांच्याच एका नाटकातलं पुढचं पद, नाटक जय जय गौरी शंकर. गंमत बघा, नाटक आहे जय जय गौरी शंकर, परंतु आळवणी केली आहे त्या नारायणाची. आध्यात्मिक दृष्ट्या शिव म्हणजे शंकर ही जर पोटेन्शियल एनर्जी असेल तर कृष्ण म्हणजे कायनॅटिक एनर्जी असते. तुमच्याकडे कितीही पोटेन्शियल असलं तरी प्रत्यक्ष काम करायला ती कायनॅटिक एनर्जीच लागते. त्यामुळे शंकर किंवा शिव हा कृष्णाच्याच माध्यमातून काम करतो. ऐकूया हे पुढचं नाट्यपद, नाटक जय जय गौरी शंकर आपल्यासमोर घेऊन येत आहेत स्वाती. संगीतकार वसंत देसाई. नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा. मधुसूदना मनमोहना, मधुसूदना मनमोहना, करुणाघना हरे नारायणा रमा रमणा. मधुसूदना मनमोहना, मधुसूदना मनमोहना, मधुसूदना मनमोहना, करुणाघना हरे नारायणा रमा रमणा, नारायणा. धाव आता श्रीहरी झडकरी बलसागर गोविंदा, धाव आता श्रीहरी झडकरी बलसागर गोविंदा, धाव आता श्रीहरी झडकरी बलसागर
श्रीहरी झडकरी बलसागर गोविंदा तुझिया चरणी सादर वंदन करितो परमानंदा करितो परमानंदा तुझिया चरणी सादर वंदन तुझिया चरणी सादर वंदन तुझिया चरणी सादर वंदन करितो परमानंदा करितो परमानंदा दे प्रकाशा व्यंकटेशा दे प्रकाशा व्यंकटेशा जगताच्या आनंदा हरे नारायणा रमा रमणा नारायणा नारायणा नारायणा. धन्यवाद. धन्यवाद रसिकभाऊ, मनापासून धन्यवाद. साधारण 6-7 गाण्यांमध्ये आम्हाला कळतं आमचं कसं काय चाललंय ते. 6व्या गाण्याला 7व्या गाण्याला जर असं वंशूर मिळत असेल तर क्या बात आहे. नारायणा रमा रमणा. तुम्ही पाहिलं असेल की आत्तापर्यंत साधारण जी गीतं झाली सगळी साजूक तुपात तळलेली होती. वेगळ्या भाषेत बोलायचं म्हणजे की ज्याला आपण पंतकाव्य असं म्हणू शकतो. मी मगाशी म्हटलं की साधारण 1950 पासून ते 50चं दशक ते 80चं दशक ह्या कालखंडातल्या गीतांचा प्रवास आपल्याला बघायचा आहे. ह्याच्यानंतरचं जे गीत आहे ते पुन्हा एकदा 1951 साली हा चित्रपटाचं नाव अमर भूपाळी. संगीतकार पुन्हा एकदा वसंत देसाई. आणि आता मात्र ह्या पंतकाव्यातनं थोडं शाहिरी वाङ्मयाकडे जाण्याचा हे जे मायग्रेशन आहे तो हा काळ. आणि त्यावेळेला शाहिरी वाङ्मय किंवा हे सगळं गावकुसाच्या बाहेरचं जे संगीत जिकडे साधारणचे वाद्य म्हणजे डफ, तिंबडी, ढोलकी वगैरे अशी ही सगळी वाद्य जी खरी म्हणजे दिवाणखान्याच्या बाहेरची वाद्य ज्याला म्हटलं जायचं अशा वाद्यांचा त्याच्यामध्ये जास्त वापर केला गेला. गदिमांनी एका ठिकाणी फार सुंदर म्हटलंय की डफदिमड्यांची गरम झाली कडाळून कातडी पुढे ये सौंगाड्या सौंगडी शिळ घालून केली त्याने कल्लोळावरी कडी उडती सुरत्यांची वावडी उडती सुरत्यांची वावडी. दिवाणखान्यातल्या संगीताला गावकोसाच्या बाहेर म्हणजे त्या गावातल्या शिवारामध्ये न्यायचं ही ताकद ह्या शाहिरी वाङ्मयामध्ये होती किंबहुना आहे. असंच हे पुढचं गीत शाहीर होनाजी बाळा यांचे शब्द संगीतकार वसंत देसाई आपल्यासमोर घेऊन येतोय पुन्हा एकदा मंदार. अनिरुद्ध. सांगा मुकुंद कोणी हा पाहिला. सांगा मुकुंद कुणी 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 हा पाहिला. रास क्रीडा करिता वनमाळी हो. सखे होतो आम्ही विषय विचारी. सखे होतो आम्ही विषय विचारी. टाकून गेला तो गिरधारी. टाकून गेला तो गिरधारी. तून बाई हा राहिला. सांगा मुकुंद कुणी हा पाहिला. सांगा मुकुंद कुणी हा पाहिला. सांगा मुकुंद कुणी हा पाहिला. गोपी आळविती हे व्रज
व्रजभूषण आहे गोपी आळविती हे व्रजभूषण आहे वियोग आम्हाला गे तुझा नासा आहे वियोग आम्हाला गे तुझा नासा आहे भावभय वनिता व्रजाचा हो बोलावुनी सुत प्रतिनंदजीचा बोलावुनी सुत प्रतिनंदजीचा प्रेमपदी यदुपुट्य कांचा प्रेमपदी यदुपुट्य कांचा हा म्हणे हो ना जी हा म्हणे हो ना जी हा म्हणे हो ना जी देह हा पाहिला सांगा मुकुंद कुणिया पाहिला सांगा मुकुंद कुणिया पाहिला सांगा मुकुंद कुणिया पाहिला सांगा आपण मनमोर घेऊया. थँक्यू. ह्याच्यानंतर पुन्हा एकदा त्या नाट्यसंगीताकडे वळायचं आहे. नाटक पंडितराज जगन्नाथ. पुन्हा नाटककार विद्याधर गोखले. विद्याधर गोखले काय, दार्वेकर बुवा काय, ह्या सगळ्या मंडळींचा आपल्यावर उपकार आहेत. कारण मध्यंतरीच्या काळामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जो रसिक वर्ग मराठी संगीत भूमीच्या अमृत प्राशनाला मुकला होता त्या ह्या सगळ्या आमच्यासारख्या वर्गाला ह्या मंडळींनी पुन्हा संगीत नाटकाकडे खेचून आणलं. ते मुळात अभिजात आहेच, ते सुंदर आहेच, कळत नव्हतं आम्हाला. संगीताचा अतिरेक असेल, शास्त्रीय संगीताचा खूप ओव्हरडोस असेल, काही असेल, परंतु ह्या सगळ्या मंडळींनी तो योग्य समतोल राखला आणि म्हणून पुन्हा एकदा संगीत नाटकाला बहारदार दिवस आले. मध्यंतरीचा काळ हा असाच. पंडितराज जगन्नाथमध्ये याचे पुन्हा एकदा गंगेचं वर्णन केलेलं आहे. खरं म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पाण्याला खूप महत्त्व आहे. किंबहुना सगळ्याच धर्मांमध्ये पाण्याला महत्त्व आहे आणि खास करून अगदी लहानपणापासून आपली आई आपली आजी आपल्याला शिकवत असते. अगदी आंघोळीला डोक्यावर पहिला तांब्या घेतल्यापासून जयगंगे भागीरथी म्हणून. खरं म्हणजे ह्या तीन नद्या ना, ह्यांचं आयुष्य मानवी जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे. ह्यांचं महत्त्व फार मोठं आहे. गंगा, यमुना आणि नर्मदा. नीट लक्षात घ्या, शरीर, मन आणि आत्मा ह्या तीन लेवलच्या गोष्टी आहेत. जोपर्यंत शरीराची शुद्धता अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे, तोपर्यंत गंगेचं पाणी महत्त्वाचं आहे. जोपर्यंत मनाची निर्मळता अपेक्षित आहे तोपर्यंत यमुनेचं पाणी संबंधित आहे. आणि ज्या वेळेला आत्म्याची शुद्धी अपेक्षित आहे त्यावेळेला नर्मदेची परिक्रमा करणं आवश्यक असतं. ह्या तीन नद्यांच्या तीन पाण्याचा संदर्भ, तो जो रेफरन्स आहे तो अशा पद्धतीने आहे. आणि म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये तुम्ही लक्षात घ्या, ह्या पाण्याचं, ह्या नद्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. किंबहुना मानवी संस्कृती विकसित होते तीच मुळी नदीच्या किनाऱ्यावर, किनाऱ्याच्या दोन्ही बाजूंना. हल्ली रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूला मानवी संस्कृती विकसित होते, हा मुद्दा वेगळा. परंतु नदीचं वाहणं, ते प्रवाही राहणं आणि प्रवाही असल्यामुळे निर्मळ राहणं हे जास्त महत्त्वाचं. ऐकूया ह्या गीतातनं त्या गंगेचं वर्णन कसं केलं आहे पुढच्या ह्या गीतातनं. हे ओरिजिनल गीत ज्याने गायलं आहे ते आहेत प्रसाद सावकार. त्या गायकांनी अतिशय मार्मिकपणे, खरं म्हणजे अतिशय मार्मिकपणे हे गीत आपल्यासमोर सादर केलं. जय गंगे भागीरथी. जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, चिदानंद
जगदाधारा तव जलधारा जगदाधारा 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 जलधारा अमृत मधुरा कांतिमती अमृत मधुरा शंकर शंकर जय शिव शंकर 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 लहरी लहरी त्याने नादती शंकर शंकर जय शिव शंकर लहरी लहरी त्याने नादती जय गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी चिदानंद शिव सुंदर तेची चिदानंद शिव सुंदर तेची पावन तेची तू मूर्ती पावन तेची तू मूर्ती जय गंगे भागीरथी जय गंगे जय गंगे जय गंगे भागीरथी याच्यानंतरचं गीत 1969 सालातलं बरं का. चित्रपटाचं नाव नांदायला जाते. या चित्रपटाची खासियत अशी होती की खरं म्हणजे हे वसंत प्रभूंच्या स्मृतीला हा चित्रपट समर्पित केलेला होता. त्याचे कथा पटकथा गीतं संवाद सब कुछ पी सावळाराम जनकवी पी सावळाराम. मी जनकवी हा शब्द आता मुद्दाम वापरतोय कारण सामान्य जनांमधल्या ज्या भावना होत्या त्यांच्या मनातल्या ज्या भावना होत्या त्या विठ्ठल रावजी पाटील ह्या नावाच्या कवीने म्हणजेच पी सावळारामांनी अत्यंत चपखलपणे त्यांच्या गीतातनं व्यक्त केला. आता जयगंगे भागीरथी काय किंवा नर्मदा काय यमुना काय किंवा अगदी पहिल्या गाण्यात आपण ऐकलं कृष्णा कोयना काय. आपल्याला कृष्णाच्या पाण्यामध्येच गंगेचं माधुर्य अनुभवायला मिळतं कारण माझ्यासाठी तीच गंगा असते. आणि ज्या वेळेला ह्या नद्या प्रवाहीपणे वाहतात तेव्हा ती नदी नुसती वाहत नाही, तिच्या आजूबाजूला ती हिरवं सोनं पिकवत जाते. ती हिरवं सोनं पिकवत जाते आणि मग मात्र सगळीकडे आनंदी आनंद होतो. आणि त्या काळामध्ये किती समृद्धी होती म्हणजे बघा, त्या काळात सगळ्याच बाबतीमध्ये खूप छान वातावरण होतं. पाऊस छान पडायचा, नद्या प्रवाही होत्या, प्रदूषण कमी होतं
त्यामुळे शेतामध्ये अक्षरशः हिरवं सोनं पिकायचं, काळी आई भरभरून द्यायची आणि तो शेतकरी एवढा समृद्ध होता की त्याच्या गोफणीला सुद्धा जे घुंगूर होतं ना ते म्हणे सोन्याचं होतं. बघा, सोन्याचं होतं. हे सगळं वर्णन ह्या पुढच्या गीतामध्ये शेत बघा आलाय राखणीला. संगीतकार वसंत प्रभू. धन्यवाद. आता काय शेत छान पिकलेलं आहे, आता फक्त कापणी बाकी आहे आणि त्यावेळेला भाव चांगले मिळायचे त्यावेळेला, त्यामुळे आत्महत्या वगैरे करायचा काही प्रश्नच नव्हता. आता गोफणीलाच सोन्याचं घुंगूर म्हटल्यावर काय हो, काय समृद्धी असेल. आणि तुम्हाला खरं सांगतो, ज्या देशामधला शेतकरी आणि सैनिक सुखी त्या देशातली उरलेली सगळी सामान्य जनता 100% सुखी, लक्षात ठेवा. आणि जिकडे हे दोन घटक गडबड होते त्यावेळेला ह्या दोघांच्या मधली जी कोणी मंडळी असतात, जे कोणी इतर पेशातली मंडळी असतात, त्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये कुठेतरी इम्बॅलन्स असतो, गडबड असते. आज आपला शेतकरी खूप अडचणीत आहे. मला माहिती आहे आपण सगळे सामाजिक जाणीवेची आपल्याला भान आहे. जिथे जिथे शक्य आहे, जेव्हा जेव्हा जमेल तसं ह्या शेतकऱ्याला आपण सगळेच मदतीचा हात देऊया आणि पुढल्या गीताकडे वळूया. मित्रांनो, शेत तयार झालेलं आहे.
त्याच्यानंतर ते कापून झालं, बाजारात चांगला भाव आला आणि अशा वेळेला 4 पैसे खिशात कुळखळायला लागले की इतर अन्य गोष्टी सुचायला लागतात. आता त्या शेतकऱ्याचा मुलगा जरा शेतीची कामं वगैरे झालेली आहे, त्यामुळे जरा निवांतपणा आहे आणि त्याच्या लक्षात येतं की अरे परवापर्यंत जी आपल्याबरोबर काम करत होती शेतामध्ये ती काहीतरी वेगळीच दिसायला लागलेली आहे. खरं ती व्यक्ती तीच असते, शेत तेच असतं, मुलगा तोच असतो, मुलगी तीच असते, परंतु आता दृष्टी बदललेली असते. पाडगावकरांची सुंदर कविता आहे. 16 वर्ष सरली की अंगात झोपाळे झुलू लागतात आणि मग जागेपणीच स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात आणि मग जागेपणीच स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. शेतकऱ्याच्या ह्या मुलाची अवस्था अशीच होते. त्याला त्याच्या समोर काम करणारी ती रंगी किंवा गंगी किंवा शांता जी कोण असेल तिच्यामध्ये काहीतरी वेगळं अट्रॅक्शन जाणवतं, काहीतरी वेगळं आकर्षण त्याला जाणवायला लागतं. तो सगळ्यांमध्ये राहून एकटा एकटा राहायला लागतो आणि मग मात्र तो त्याच्या मनामध्ये, त्याच्या मनाच्या कॅनव्हासवर, त्याच्या मनानेच रंगवलेलं एखादं चित्र, त्याच्या मनाने पाहिलेलं चित्र रंगवायला लागतो. चित्रपटामध्ये हा अभिनय केला राजा गोसावी यांनी. राजा गोसावी आणि उषा किरण यांची ही जोडी होती. संगीतकार आणि गीतकार ही पुन्हा एकदा ती अशीच अतिशय लोकप्रिय जोडी म्हणजे वसंत प्रभू संगीतकार पुन्हा पी सावळाराम. नुकत्याच प्रेमात पडलेल्या मुलाचं हे भावविश्व अतिशय सुंदरपणे त्यांनी रंगवलं. कदाचित ह्याची अवस्था तशीच झाली असावी. ऐकूया पुढल्या गीतातनं. जिच्यामुळे झाली ती बाजूलाच बसली. ते माझ्या लक्षात आलंच. मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो. मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो. भेट पहिली आपुली घडता, निळी मोहिनी नयनी हसता. भेट पहिली आपुली घडता, निळी मोहिनी नयनी हसता. उडे पापणी किंचित ढळता, उडे पापणी किंचित ढळता. गोड कपोली रंग उषेचे, रंग उषेचे भरतो, चित्र काढतो. मम स्पर्शाने तुझी मुग्धता, होत बोल की तुला न कळता. माझ्या विणही तुझी चारुता, माझ्या विणही तुझी चारुता. मावळतीचे सूर्य फुलते, सूर्य फुलते करतो, चित्र काढतो. मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो, चित्र काढतो, चित्र काढतो. सांगतो याची पुढची स्टोरी सांगतो. मगाशीच हा म्हणाला की जिच्यामुळे ही अवस्था झाली ती शेजारीच बसली.
परवा आम्ही दोघे जण गप्पा मारत होतो. त्याला म्हटलं मंदार प्रेमात एकदम सॉलिड माणूस तू. तर म्हटलं मंदार प्रेम म्हणजे काय असतं रे खरं म्हणजे. तर तो म्हणाला की प्रेम म्हणजे ना समर्पण असतं, सात्विक माणूस. तर मला खूप आवडलं आणि म्हटलं मग लग्न म्हणजे, म्हणाला आत्मसमर्पण. आता तो म्हणाला जिच्यामुळे ही अवस्था झाली आहे त्या शेजारीच बसले आहेत. आत्मसमर्पण हो, आत्मा नाही आत्मसमर्पण केलंस. क्या बात. एकदा वाटलं तुझं तुला कळतंय का पाहावं, एकदा वाटलं तुला शब्दातनं सांगावं, एकदा वाटलं तुला चिठ्ठीमधनं लिहून द्यावं. मग म्हटलं जाऊ दे, तुझं तुलाच कळतंय का पाहावं. तो तिच्यावर प्रेम करतोय. बघा 99% केसेसमध्ये असंच असतं. पुरुष अतिशय साधे, सरळ, भोळे, नाकासमोर चालणारे, ही विशेषणं कमी पडावीत असे इतके चांगले असतात. थँक्यू. अनुभवावरून सांगतो मी. तर तो म्हणजे तो, आता आपण सर्वनामात्मक बोलूया, तो तिच्यावर जीवापाड प्रेम करत असतो, पण तिला मात्र त्याची फिकीरही नसते किंवा साधी जाणीवही नसते. आणि हा उगाच आपला ह्याचा जीववर खाली की माझं प्रेम तिच्यापर्यंत पोहोचेल का, कळेल का वगैरे वगैरे. खरं तिलाही तो आवडत असतो, पण ती सांगायला, ती तो कबुली जबाब द्यायला ती जरा लाजत असते, कारण आपले संस्कार मध्ये येत असतात. आणि एकमेकांवरचं हे प्रेम आहे ते एकमेकांवरच्या प्रेमाची पावती तर ती मिळाली पाहिजे, त्याशिवाय ते फुलत नसतं. कारण फुलणं आणि उमलणं याच्यामध्ये बरंच अंतर असतं. फुलणं अगदी स्वाभाविक असतं, तर बहरणं त्यानंतरचं असतं. तर मंडळी, तो सांगतोय की बाबा माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण तिलाही त्याच्याबद्दल तेवढीच आपुलकी वाटत असतं, तिलाही त्याच्याबद्दल तेवढंच प्रेम वाटत असतं. पण दोघांच्या मनामध्ये मात्र धाकधूक असते की माझं प्रेम हा किंवा ही स्वीकारेल का, कारण दोघांकडनं होकारल्याशिवाय गाडी पुढे जाणार कशी, नाही का. आणि म्हणून ती अत्यंत लढीवारपणे विचारत असते की हृदयी जागा तू अनुरागा. पुन्हा एकदा तीच जोडी, संगीतकार वसंत प्रभू आणि गीतकार पी सावळाराम. काही सूचना आपल्याला द्यायच्या आहेत. याच्यानंतर एक गीत होईल आणि मध्यंतर होईल. पहिली सूचना, मध्यंतरामध्ये मंदारच्या काही सीडीज त्याच्याकडे उपलब्ध आहेत. तिने बैचैन होताना, राधा ही बावरी या मालिकेतली गाणी त्याच्यामध्ये आहेत. गीत तुझे,
तुझ्याचसाठी पाहता श्रीमुख. तर ह्या सगळ्या सीडीज मंदारकडे उपलब्ध आहेत. इच्छुकांनी मध्यंतरामध्ये त्याच्याशी संपर्क साधायला हरकत नाही. मी मगाशी म्हटलं की पंतकाव्य आणि दंतकाव्य म्हणजे शाहिरी वाङ्मय. ह्याच्यानंतरचं गीत 1974 सालामधला हा चित्रपट लोकशाहीर राम जोशी. पुन्हा एकदा संगीतकार वसंत देसाई. आणि मुद्दामून सांगतो की हे गीत गायलं होतं जयराम शिलेदार यांनी, की ज्यांचे अख्खं कुटुंब हे संगीत रंगभूमीला ज्यांनी अर्पित केलेलं होतं, समर्पित केलेलं होतं, ते हे शिलेदार मंडळी, ती ही शिलेदार कुटुंबीय. माझी आपल्याला एक नम्र विनंती आहे, आमच्यासाठी मी कधीच सांगणार नाही, परंतु ज्यांनी आपलं अवघं कुटुंब संगीत रंगभूमीच्या चरणी अर्पण केलं त्या शिलेदार कुटुंबियांसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया. जयराम शिलेदारांनी हे गीत गायलेलं आहे. मानसीचा चित्रकार तो झाला. हृदयी जागा देशील का, जागा एरवी घेणं कठीण आहे, पण हृदयात जागा करणं फार जास्त, त्याच्यापेक्षा जास्त कठीण असतं. आणि हे सगळं झालं, सगळं सूर जुळले, एकमेकांचं प्रेम जुळलं, सगळं झालं. परंतु काही काही क्षण असे असतात ना की बस एका क्षणात पाहिलं आणि ते मनामध्ये ठसलं. असं काहीसं ह्या गीताबद्दल सांगता येईल. पहाटेच्या दवापरी ती हसायची ती, पहाटेच्या दवापरी ती दिसायची ती, जुळजुळणाऱ्या झऱ्यापरी हसायची ती. कोण ठावे कुठला मंत्र तिला ठाऊक होता, पण बघता बघता मंत्रमुग्ध ती करायची ती, बघता बघता मंत्रमुग्ध ती करायची ती. या दुनियेमध्ये कधीच असून ती नसायची ती, स्वप्नातल्या परीकथेमधली असायची ती. या दुनियेमध्ये असून येथली कधीच ती नसायची ती, जुळजुळणाऱ्या झऱ्यापरी ती हसायची ती. अशी ती सुंदर तरुणी तो बघतो आणि ती बघितल्या त्याच्या मनामध्ये ती घर करते, नव्हे ती जागा करते. आणि मग तो मात्र सरळ सरळ सांगतो ह्या पुढल्या गीतातनं. ऐकूया अनिरुद्ध काय सांगतोय ते. राम नामद भरली जरा नाही ठरली हवेलीत शिरली मोत्याचा भांग, हवेलीत शिरली मोत्याचा भांग. आरगड्या हौस नाही पुरली म्हणून फिरली, पुन्हा नाही फिरली कुणाची सांग, कुणाची सांग. नारी ग ग ग ग ग ग ग जी 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 हे जी हे जी हे जी. जशी कळी सोन चाफ्याची, न पडो पाप्याची, दृष्टी सोप्याची, नसेल ती नार, नसेल ती नार. अति नाजूक तनू देखणी, अति नाजूक तनू देखणी, गुणाची खणी, उभी नौखडीत धुन सुकुमार, चढून सुकुमार. नारी ग ग ग ग ग ग ग जी 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 हे जी हे जी हे जी. जशी मनमत रती धाकटी जी जी, जशी मनमत रती धाकटी, सिंह समकटी, उभी एकटी, गळ्यामध्ये हार, गळ्यामध्ये हार. अंगी तारुण्याचा बहर, अंगी तारुण्याचा बहर, ज्वानीचा कहर, मारिते लहर, मदन तलवार, मदन तलवार. पायी पैंजण झुमकेदार कुणाची दार, पायी पैंजण झुमकेदार कुणाची दार. हो कोण सरदार हिचा भरतार, कोण सरदार हिचा भरतार. आहा कोण सरदार हिचा भरतार, कोण सरदार हिचा भरतार. नारी ग ग ग ग ग ग ग जी 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 हे जी हे जी हे जी. नाकामध्ये बुलाख सुरती, नाकामध्ये बुलाख सुरती, चांदणी वरती चमकती
परतीचा पुढे फार चमकती परतीचा पुढे फार हिन काप अंगीचा लाल हिज पुढे नको धनवाल कविराज चमकतो हिर कविराज चमकतो हीर लोकशाहीर इतर शाहीर काजवा वांग इतर शाहीर काजवा वांग नारी ग ग ग ग ग ग ग जी जी हे जी हे जी हे जी हे जी सुंदराम नाम दे भरली सुंदर मध्यंतरानंतर आपल्या सेवेला आम्ही पुन्हा हजर होऊ. तोपर्यंत गरमागरम चहा. नमस्कार रसिको. मध्यंतरानंतर पुन्हा एकदा या वसंत रंग मैफिलीमध्ये आपण सर्व रसिकांचं मॅडमॅन एंटरप्राइजेसच्या वतीनं सहर्ष स्वागत. मंडळी, मी मगाशीच म्हटलं की संगीतकार वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार ह्या त्रयींनी अजरामरच नव्हे तर चिरंजीव केलेल्या ह्या गीतांची मैफिल म्हणजे आजचा हा कार्यक्रम, आजची ही मैफिल वसंत रंग. खरं म्हणजे वसंत पवारांना लावणी सम्राट ही पदवी आपोआप चिकटलेली होती, त्यांना लागलेलीच होती. कारण त्या काळामध्ये 60चं सगळं दशक आणि 50चा शेवटचा भाग हा लावणीपटांनी जो गाजवला तो केवळ आणि केवळ वसंत पवारांच्या संगीत दिग्दर्शनाखाली. खरं म्हणजे हा माणूस अत्यंत हळवा मनाचा, उत्तम सतार वाजवायचे आणि का कोण जाणे थोडेसे उपेक्षित, त्या मनाने एक्कलगुंडे राहणारे, असं काहीसं संमिश्र असं त्यांचं व्यक्तिमत्व. कुठली खंत त्यांच्या मनामध्ये त्यांना बोचत होती ईश्वर जाणे. परंतु तुम्ही जर त्यांच्या इव्हन फोटोकडे पाहिलं किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे त्या काळातल्या मंडळींना जर काही आठवत असेल तर हा माणूस त्या मनाने सगळ्यामध्ये असून सगळ्यात नसल्यासारखा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाया माझा मोकळा, अशी त्यांची वृत्ती. ह्याच्यानंतरचं गीतकार शांताबाई. पुन्हा एकदा एक वेगळं कॉम्बिनेशन. शांताबाईंच्या शब्दांना स्वरसाध चढवलेला वसंत पवार यांनी आणि मिश्रमांड रागावर आधारित हे गीत. खरं म्हणजे मगाशी आपण प्रेमाची महती, प्रेम कसं जमतं, त्याची कबुली कशी दिली जाते, ते पुढे कसं बहरतं, हे सगळं पाहिलं. परंतु कधी कधी प्रत्येक प्रेमवीर तो किंवा ती एवढे नशीबवान असतातच असं नाही. कधी कधी अतिशय सुंदर अशा प्रेमाला विफलतेचा शाप असतो. असंच काहीसं बहुधा ह्या गीतामधल्या नायिकेचं किंवा त्या नायकाचं झालं असावं. आणि नेमकी हीच भावना, हेच जे शल्य मनामध्ये बोचतंय, उरामध्ये ठसठसतंय, ते शल्य नेमक्या शब्दामध्ये आणि नेमक्या स्वरामध्ये व्यक्त झालं या गीतातनं. चांदण्या रात्रीतले. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. मी कधी होते तुझे ते, मी कधी होते तुझी, ते सर्व तू विसरून जा. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. आणि रे धागे तुझे तू आ
लीळ तू विसरून जा. मी कधी होते तुझी ते, मी कधी होते तुझी ते, सर्व तू विसरून जा. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. मी दिली वचने तुला, मी दिली वचने तुला, अनवाहिल्या शपथा खुळ्या, वाहिल्या शपथा खुळ्या. शब्द केवळ ते तयांचा, अर्थ तू विसरून जा. मी कधी होते तुझी ते, मी कधी होते तुझी ते, सर्व तू विसरून जा. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. रसिक हो, यानंतरचं गीत अतिशय लोकप्रिय, अतिशय लोकप्रिय. मला ह्या गीताबद्दल खरं वेगवेगळ्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा मला खूप गंमत वाटते. रामायण आणि महाभारत ही आमच्या संस्कृतीतली दोन महाकाव्य, आणि रामायणामध्ये जेवढा राम महत्त्वाचा, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त रावण महत्त्वाचा. कारण जोपर्यंत रावण रंगत नाही तोपर्यंत रामाचं महत्त्व तुम्हाला कळणारच नाही. टी व्हीवर जेव्हा रामायण ही मालिका चालू झाली, हळूहळू ती रंगत गेली. लोक अगदी रस्ते निर्मनुष्य व्हायला लागले. सगळे लोक टी व्ही समोर ठाण मांडून बसायला लागली. आणि बघता बघता मालिका पुढे जात होती आणि रावणाचा वध झाला. आणि नंतर माझा एक मित्र अत्यंत मार्मिकपणे बोलला, रामायणातला रामच संपला. मला रावण ह्या व्यक्तिमत्वाचं विलक्षण कुतूहल वाटतं, अशासाठी की हा माणूस खूप भाग्यवान असला पाहिजे. बघा म्हणजे की त्याला शंकर, भगवान शंकर प्रसिद्ध आहे. तो अतिशय विद्वान आहे, तो अतिशय ज्ञानी आहे, अतिशय पराक्रमी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला मृत्यू आला आहे तो साक्षात प्रभू रामचंद्रांच्या असते, त्यामुळे डायरेक्ट मोक्ष. हे झालं लौकिक अर्थाने. परंतु एक थोड्याशा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला तर रावण ह्या व्यक्तिरेखेला अभिनयासाठी सुद्धा त्या मालिकेमध्ये अत्यंत सुंदर असा अभिनेता अरविंद त्रिवेदी, काय मला वाटतं त्यांचं नाव होतं, ते त्यांचा अभिनय, जिवंत अभिनय की ज्याने रावण अक्षरशः उभा केला. पार्श्वगायनासाठी आवाज लाभला तो देखील रावण या व्यक्तिरेखेला कोणाचा लागला तर साक्षात पंडित भीमसेन जोशी यांचा आवाज. ह्याच्यापेक्षा भाग्य काय, रामाच्याही नशिबात कदाचित ते भाग्य नसेल, ते रावणाच्या नशिबात भाग्य लागलं. आणि याचा अर्थ मी रावण व्यक्तिरेखेचं उदात्तीकरण करतोय असं मुळीच नव्हे. मला त्याच्या भाग्याचा हेवा वाटतो की एवढा वाईट असून देखील देव काय एखाद्याला देतो, लक्षात घ्या. आणि एवढं सगळं करून मला जर कोणी विचारलं की आपल्या मातृभूमीचा अभिमान कसा असावा किंवा कोणासारखा असावा, तर मी क्षणात उत्तर देईन, रावणासारखा असावा. नीट ऐका मी काय म्हणतोय. आपल्या मातृभूमीबद्दल, आपल्या देशाबद्दलचा अभिमान कसा व्यक्त करावा, कसा असावा, तर मी सांगेन रावणासारखा असावा. रावण हा अहंकारी होता, पण तो अहंकार देखील असा सुरेल व्यक्त होत असेल, अशा उत्तमपणे व्यक्त होत असेल, तर तो अहंकार देखील मला आवडेल असं मला कधीतरी वाटतं. गदिमांचे शब्द ह्याच्यानंतरचा चित्रपट जो आहे तो स्वयंवर झाले सीतेचं, ह्या चित्रपटातलं हे गीत. रावण आपल्या लंकेबद्दल त्याला जो काय अभिमान आहे, जो काय गर्व आहे, जो काय अहंकार आहे तो व्यक्त करतोय. आणि गदिमांची मला एक खासियत अशी सांगावीशी वाटते. मुळातच ते शब्द प्रभू, परंतु समुद्राला एक जलधी नावाचा जो एक शब्द आहे, कदाचित मराठीमध्ये अन्य कुठल्याही कवीने हा शब्द वापरला नसेल किंवा अत्यंत कमी.
जलधी हा शब्द काव्यामध्ये इतक्या सुंदर प्रकारे वापर करणं हे फक्त गदिमाच जाणवत. तर ह्या सगळ्या मंडळींसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. भीमसेन जोशी, गदिमा आणि वसंत देसाई ही त्यांची पुण्याई आहे की त्यांचं गीत आज आम्ही इथे सादर करतोय. जास्त काय बोलू. आपण सगळे बसल्या बसल्या त्या लंकेमध्ये जाऊया. रम्य ही स्वर्गाहून लंका. रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून लंका, हिच्या कीर्तीच्या सागर लहरी, हिच्या कीर्तीच्या सागर लहरी, नादविती डंका. रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून लंका. सुवर्ण कमला परी नगरी, सुवर्ण कमला परी नगरी, फुलून दरवळे निळा सागरी, फुलून दरवळे निळा सागरी, सुवर्ण कमला परी नगरी, सुवर्ण कमला. सुवर्ण कमला परी नगरी, सुवर्ण कमला परी नगरी, फुलून दरवळे निळा सागरी, फुलून दरवळे निळा सागरी. त्या कमलावर चंद्र निज करे, त्या कमलावर चंद्र निज करे, करितो अभिषेका. रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून लंका. लक्ष्मी लंका दोघी भगिनी, लक्ष्मी लंका दोघी भगिनी, लक्ष्मी लंका दोघी भगिनी, उभय उपजल्या या जलधीतुनी, उभय उपजल्या या जलधीतुनी, लक्ष्मी लंका दोघी भगिनी, लक्ष्मी लंका दोघी भगिनी. लक्ष्मी लंका दोघी भगिनी, लक्ष्मी. भगिनी लक्ष्मी. लक्ष्मी लक्ष्मी लंका दोघी भगिनी लक्ष्मी लंका दोघी भगिनी, लक्ष्मी लंका दोघी भगिनी, उभय उपजल्या या जलधीतुनी, उभय उपजल्या या जलधीतुनी. या लंकेचे दासी पद तरी, या लंकेचे दासी पद तरी, कमला घेईल का. रम्य ही
स्वर्गाहून लंका हिच्या कीर्तीच्या सागर लहरी हिच्या कीर्तीच्या सागर लहरी नादविती डंका रम्य ही स्वर्गाहून लंका रम्य ही स्वर्गाहून लंका स्वर्गाहून लंका स्वर्गाहून लंका घे शेवटचं. लक्ष्मी लंका दोघी भगिनी लक्ष्मी लंका दोघी भगिनी लक्ष्मी लंका भगिनी लक्ष्मी लंका दोघी भगिनी लक्ष्मी लक्ष्मी लंका दोघी भगिनी लक्ष्मी लक्ष्मी लंका दोघी भगिनी उभय उपजल्या या जलधीतून उभय उपजल्या या जलधीतून या लंकेचे दासी पद तरी या लंकेचे दासी पद तरी कमला घेईल का रम्य ही स्वर्गाहून लंका रम्य ही स्वर्गाहून लंका हिच्या कीर्तीच्या सागर लहरी नादविती डंका रम्य ही स्वर्गाहून लंका रम्य ही स्वर्गाहून लंका स्वर्गाहून स्वर्गाहून लंका. धन्यवाद धन्यवाद रसिकभाऊ. आता मला वाटतं ही नेमकी वेळ आलेली आहे की आमच्या इतर सर्व कलावंत मंडळींची आपल्याला ओळख करून द्यावी. खरं म्हणजे ओळख झालेली आहे, मुद्दामून मध्यंतरानंतर मी ही ओळख करून देतो. याचं कारण असं की कलावंताची खरी ओळख म्हणजे खरी म्हणजे त्याची कलाच असते. सांगायचं असं ते फक्त नाव. तर ह्या कलावंतांकडे मी वळतो. सुरुवातीला मी गायक कलावंतांच्याकडे जातो. माझ्या उजव्या हाताला जे आता बसलेले आहेत, आत्ताच ज्यांनी आपल्या डोळ्यासमोर लंकेचं चित्र रंगवलं ते अनिरुद्ध जोशी. त्यांच्या शेजारी रसिका जोशी. ह्या ज्या गायिका आता आपल्या समोर आलेल्या आहेत त्या सोनिया पोंक्षे. त्यांच्याबरोबर मला आणखीन एका व्यक्तीचा उल्लेख इथे आवर्जून करायचा आहे. ते म्हणजे आत्ता ते इथे इनव्हिजिबल आहेत, ह्या आमच्या समूहामध्ये ते तुम्हाला दिसत नाही आहेत, पण खरं म्हणजे आमचं इथे अस्तित्व जे आहे ते त्यांच्यामुळे आहे. ते म्हणजे रवी पोंक्षे. रवी दादा कुठे आहेत? ह्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये मॅडमॅनचा जेवढा सहभाग आहे त्याच्यापेक्षा जास्त योगदान रविदादांचं आहे. रवी पोंक्षे. त्याच्यानंतर दुसरे आमचे गायक मंदार आपटे. त्यांच्या शेजारी स्वाती आपटे. यांचं आज विशेष कौतुक म्हणजे मी ह्यांना आजच भेटलो आणि आता मी पुढचे 2-3 महिने तरी ओळख माझी एकदम घट्ट करणार माझी. कारण ॲक्सिस बँकेमध्ये त्या अतिशय उच्च पदावर व्हाईस प्रेसिडेंट पदावर असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट या पदावर आहेत. पुढचं मला काय सांगायची गरज आहे का तुम्हाला? आता नको आहे ना? वास बँकेच्या सध्या अत्यंत कामाच्या व्यापातनं वेळ काढून केवळ संगीताचं प्रेम, संगीताची आवड, गाण्याची आवड आणि म्हणून हे आजच्या मैफिलीला त्यांची इथे उपस्थिती आहे. त्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. त्याच्यानंतर आपण तालवाद्यांच्या बाजूला वळूया. माझ्या उजव्या हाताला तबल्यावर आहेत अभिजित सावंत.
पखवाज आणि ढोलकी, त्यांचं नाव मी विसरलो, मी नंतर सांगेन तुम्हाला. नाही मी विसरलोच नाव, मी आत्ता सांगणारच नाही. त्याच्यानंतर तालवाद्यांची बाजू जी आहे सांभाळत आहेत ते आहेत महेंद्र शेडगे. डावीकडे वळतो मी. माझ्या डावीकडे ह्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देण्या म्हणजे खरं म्हणजे त्या व्यक्तीचा अपमान आहे. केवळ उपचार म्हणून मी सांगतो, बासरी हे जे स्वर्गीय वाद्य आहे संदीप कुलकर्णी. अगदी डावीकडे एक्स्ट्रीम लेफ्ट सिंथेसायझरची बाजू सांभाळत आहेत सागर टेमघरे. संपूर्ण कार्यक्रमाचं ह्या संगीत संयोजन ज्यांनी केलं आहे ते श्री प्रशांत ललित. ज्यांच्या तंत्रामुळे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ते ध्वनी संयोजक श्री बाबू शेडगे. निवेदनाची बाजू मी सांभाळतो, मी संतोष फडके. मॅडमॅन एंटरप्राइजेस आयोजित मॅडमॅनचे संचालक जे आहेत त्या घ्यायचं का मधुरा देशमुख आणि त्यांचं अधिष्ठान मंदार देशमुख. मंदारने मला आमची ओळख करून देऊ नको म्हणून सांगितलं होतं. म्हटलं असं काय नाही आहे, तुझी ओळख करून न देण्या एवढा काय तू वाईट नाही आहेस, चांगलं काम करतोयस. तर असा हा सगळा आमची टीम. याच्यानंतरचं गीत एका कलावंताची ओळख करून द्यायचं राहिलं आहे माझ्या लक्षात आहे, त्याचं नावही माझ्या लक्षात आहे, पण मी मुद्दाम करून दिलेलं नाही आहे कारण माझी स्टाईल वेगळी आहे. ह्याच्यानंतरचं निवेदन ढोलकीवर. अनिल करंजवकर.